नमस्कार. आज आपण सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील अभिप्राय पुस्तिकांची शैक्षणिक गुणवत्ता विकासातील उपयुक्तता या संशोधनाच्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय लोंढे साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. यामध्ये आपल्याशी ते अभिप्राय पुस्तिकांचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये बदलासंदर्भात चर्चा करणार आहे. नमस्कार लोंढे साहेब. नमस्कार माणिक साहेब. नमस्कार साहेब. आपण शैक्षणिक संशोधनाअंतर्गत अभिप्राय पुस्तिकांच्या अभ्यासासाठी शिराळा तालुका आणि खानापूर तालुक्यांची निवड केलेली आहे. शिराळा तालुक्यामधल्या 55 शाळा आणि खानापूर तालुक्यातील 50 शाळा अशा एकूण 105 शाळांची निवड केलेली आहे. तर या अनुषंगिक आम्ही जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, नंतर अधिव्याख्याता आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत आहोत. तर आम्हाला तुम्ही सांगा साहेब की आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण अभिप्राय पुस्तिकांचे किंवा किती प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका ठेवलेल्या आहेत? आपल्याकडे 2 प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका आहेत. त्यातल्या एक आहे ती अधिकाऱ्यांच्यासाठी दिली जाते आणि दुसरी अभिप्राय पुस्तिका ही पदाधिकारी वगैरे यांच्यासाठी दिली जाते. आणि पदाधिकारी किंवा इतर काही डॉक्टर वगैरे असे भेट करतात तेव्हा त्या पुस्तिकेमध्ये नोंद करतात आणि अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांच्यासाठी असलेल्या पुस्तिकेमध्ये नोंद करतात. उपशिक्षणाधिकारी म्हणून आपण वर्षभरामध्ये किती शाळांना भेटी देता? उपशिक्षणाधिकारी म्हणून आम्हाला तरी साधारणपणे वर्षभरामध्ये सरासरी प्रत्येक तालुक्यातल्या एक 5 ते 7 शाळा होतात. अशा 10 तालुके एकूण आहेत त्यामध्ये. आणि त्यावेळी मग आम्ही शाळेतील ती अभिप्राय पुस्तिका आवर्जून पाहतो. मग त्यावेळेला आपण त्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये शेरे देतात? हो, शेरे देतोच आम्ही. आणि त्या मुख्याध्यापक व शिक्षक यांचा तर प्रामुख्याने आग्रह असतो की साहेब तुम्ही आलात तर याच्यामध्ये शेरा नोंदवून जावा. आणि त्यावेळी आम्ही मग पाठीमागचे सुद्धा शेरे जे अधिकारी दिले त्याचं अवलोकन करतो. त्या शेरे बुकामध्ये शेरा दिल्यानंतर त्या अभिप्राय पुस्तिकेची स्थळप्रत आपण त्या ठिकाणी ठेवता? नाही, अभिप्राय दिल्यानंतर स्थळप्रत ठेवायची काय त्या पुस्तिकेमध्ये व्यवस्था नाही आहे. तशी ती शॉर्टकट अभिप्राय पुस्तिका आहे. निम्मा भाग जो आहे त्याचा ते जवळजवळ त्याच्या कॉलममध्ये जातो आणि थोडा निम्मा भाग फक्त शेऱ्यापुरता होतो. तर कार्बन कॉपी वगैरे असं काही घातली जाते. मग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, तुमचे क्षेत्रीय अधिकारी, यामध्ये विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती आहेत, यांनी दिलेल्या शेऱ्यासंदर्भात काही त्रुटी असतील त्या शाळांमध्ये तर त्या संदर्भात आपण काही त्यांच्यावरती कारवाई करता का? कारवाई अशा अर्थानं काही नाही आहे, पण जे शेरे दिले जातात ते केंद्रप्रमुख म्हणा किंवा काही ठिकाणी विस्ताराधिकारी, गट शिक्षणाधिकारी शेरे देतात. तर सर्वसाधारणपणे एक स्टेरिओटाईप एक ठरल्याप्रमाणे एक शेऱ्यांचा त्यांचा नमुना असतो आणि त्याच्यामध्ये सहसा अशी अपेक्षा की सूचना वजा त्याच्यामध्ये किंवा क्रिएटिव्ह काय आहेत हे या संदर्भात सूचना देणं अपेक्षित असतं. परंतु आज शाळेला भेट दिली, इतके शिक्षक उपस्थित होते, इतके रजेवर होते आणि शालेय कामकाज याच्याप्रमाणे सुरू होतं. अशा प्रकारचे एक पूर्वांपार पद्धतीने पडत आल्यासारखं शेरे देण्याची ती पद्धत आहे. त्या बाबतीत आम्ही काय करतो, मग जेव्हा अशा केंद्रप्रमुखाच्या बैठका होतात किंवा गट शिक्षणाधिकारी होतात तेव्हा त्यामध्ये काही असं नमुने दाखल उदाहरण सांगून कसं पाहिजे आणि काय आवश्यक आहे अशा प्रकारचं शिक्षणाधिकारी किंवा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना देतो. एवढंच होतं. ॲक्शन स्वरूपात वगैरे असं काही होत नाही. आपण ज्यावेळेला शेरा देता त्यांच्या संदर्भात मार्गदर्शन करता, परंतु ह्या शेरे बुकाच्या संदर्भात शासन स्तरावरून काही निर्देश किंवा निश्चित असं काही स्वरूप ठरवलं गेलं आहे का? शासन स्तरावरून असं काही मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये कसे शेरे असावेत असं नाही. परंतु पूर्वी जे अनुभवी काय असे शिक्षणाधिकारी किंवा काही नवीन असे उपक्रम राबवण्याच्या कल्पना ज्यांच्या मनात आहेत तसे काही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार जर विचार केला तर मग त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना असणं जास्त आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या त्रुटीची नोंद झाली पाहिजे आणि खरं म्हणजे त्याचा फॉलोअप घेणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं की जे की आत्तापर्यंत झालेलं आहे. मग आपण एक उपशिक्षणाधिकारी म्हणून आणि तुमच्या एकूणच सेवेचा अनुभव विचारात घेता त्या अभिप्राय पुस्तिका किती प्रकारच्या असावेत आणि त्याचं स्वरूप काय असावं? नाही, अभिप्राय पुस्तिका आता आहे तेव्हा 2 प्रकार ठीकच आहेत. परंतु अभिप्राय पुस्तिकेमध्ये आता जो छोटासा आकार आहे
तर त्याच्याऐवजी आपण जर लिगल सायन्समध्ये असतात अशा प्रकारचं जर पुस्तिका ठेवली तर, आणि त्याला जसं पावती पुस्तक असतं त्याप्रमाणे कार्बन कॉपी खाली Yes. राहण्याची व्यवस्था झाली तर प्रत्येक वेळी लिहिताना कार्बन कॉपी घालून असे लिहावं आणि विधायक अशा प्रकारच्या सूचना त्रुटी आणि जेणेकरून त्यामध्ये पुढच्या वेळी गेल्यानंतर त्याचा आपल्याला फॉलोअप घेऊन किती सुधारणा झाल्या कोणत्या राहिल्या हे बघता असं स्पष्ट स्वरूपात लिहिता यावं अशा प्रकारची त्याची लेंथ असावी आणि ती कॉपी आपण फाडून घ्यायची आणि ती घेतल्यानंतर त्याच्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का घ्यायचा, पोच घ्यायची आणि त्या जे अधिकारी भेटी देतात आणि ही कॉपी घेतात त्यांनी फायलिंग करायचं. आणि त्या फायलिंगमध्ये त्या कॉपी जर लावल्या तर आपल्याला प्रत्येक त्या फाईलमधल्या कार्बन कॉपीनुसार कोणत्या शाळेत गंभीर बाबी आहेत किंवा त्या बाबींची सुधारणा झाली किंवा नाही कसे हे बघण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये की कागदपत्राची स्थिती, इमारतीची स्थिती, अमुक तमुक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय आपल्याला बघितल्यानंतरच कळत असतात. त्याचा उल्लेख आपण खाली त्या मोठ्या वहीमध्ये करू शकतो. हे त्या ठिकाणी छापील स्वरूपातच पाहिजे अशा स्वरूपाची काही गरज नाही आणि त्यामुळं हे शॉर्टमध्ये आहे म्हणून शॉर्टमध्येच लिहिण्याची पद्धत निघते. अन्यथा मग दुसरं पान पालटावं लागतं आणि वरच्या आरच्या मजकुरावर 2 ओळी वेगळ्या वळायच्या आणि 4 ओळी लिहिले की पुढचं पान पालटावं लागतं. तर हे शॉर्टकट जे आहे ते बंद व्हायला पाहिजे आणि कार्बन स्वरूपात कॉपी घेऊन यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. सर्वांगीण गुणवत्ता विकासामध्ये यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण या संदर्भामध्ये 7 जानेवारी 2013चा शासन निर्णय आणि माझी समृद्ध शाळा या संदर्भातले जे निकष आहेत गुणवत्ता विकासाचे त्या निकषांचा काही अंतर्भाव त्यामध्ये करावा. सूचना ज्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये देतो आपण त्यामध्ये त्याचा जरूर उल्लेख केला पाहिजे. कारण आता जसं गुणवत्ता विकासाच्या अनुषंगाने शाळांच्या शाळा प्रतवारी म्हणा किंवा ती शाळा प्रतवारी ठरवत असताना वेगवेगळ्या विभागाला जे वेटेज दिलेलं आहे म्हणजे भौतिक सुविधा असतील त्याच्यामध्ये किंवा आणखी समाजाचा सहभाग असेल असे ज्या काही गुणवत्तेच्या जे पॅटर्न पाडले तर त्याच्यामध्ये गुण कुठं कमी पडतात तर त्या अनुषंगानुसार त्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये जी नोंद झाली तर त्यांना लक्षात येईल की आपल्या शाळेची प्रतवारी जर सुधारायची असेल तर आपली कोणत्या गोष्टीमध्ये आपण पाठीमागे आहोत हे त्यांच्या लक्षात येईल. ह्याच्यासाठी जे शासनाचे निकष आहेत किंवा गुणवत्तेसंदर्भात बाबी आहेत किंवा RTA ॲक्टनुसार सुद्धा आता 25% प्रवेशाचा वगैरे गोष्टी आहेत असे महत्त्वाचे जे फोकसिंग आहेत त्या फोकसिंग गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये जरूर उल्लेख झाला पाहिजे तर त्याचा फॉलोअप घेता येईल नंतर झालं किंवा नाही बघण्यासाठी. आणि खाजगी प्राथमिक शाळा ज्या असतात त्या खाजगी प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा प्रवेश प्रक्रिया जी आहे ती कशी राबवली जाते किंवा त्याच्या संबंधाने जर त्यांनी काय तशी अनियमितता झाली किंवा काय तर ह्या गोष्टीसुद्धा जर आपण त्या ठिकाणी उल्लेख केल्या तर त्या ठळक बाबी पुन्हा सुधारल्या किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या नाहीशे केल्या किंवा काय ह्याचा फॉलोअप घेता येईल. त्यासाठी त्याचा उल्लेख तिथं असणं आवश्यक आहे. आपण साहेब एकूण 2 प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत, एक अधिकाऱ्यांसाठी एक पदाधिकाऱ्यांसाठी. दुसरं एक महत्त्वाचं मत आपण मांडलं की या अभिप्राय पुस्तिकांमध्ये बदल होण्याची गरज आहे. आत्ताची असणारी माहिती त्रोटक स्वरूपामध्ये आहे. नंबर 3चा मुद्दा आपण असा मांडला की या अभिप्राय पुस्तिकांमध्ये शासन निर्णय जे आहेत त्या सर्वांगीण गुणवत्ता विकास आणि प्रतवारी याच्याशी रिलेटेड संबंधित निकष असावे. आणि चौथा एक मुद्दा तुम्ही असा मांडला की या सगळ्या अभिप्राय पुस्तिकाच्या संदर्भात एक कार्बन कॉपी त्याच्यामध्ये घेता यावी म्हणजे स्थळ प्रत ठेवावी या मताशी तुम्ही सहमत आहात. याशिवाय आपल्याला एकंदरीत काही नवीन बदल त्याच्यामध्ये सुचवायचे असतील तर आपण सांगितलं तर. अभिप्राय पुस्तिकेच्या संदर्भात आता आपण बोललो ह्या महत्त्वाच्या बाबी आहेतच पण दुसरंही असं करायला पाहिजे की त्या अभिप्राय पुस्तिकेतील आपली जी कार्बन कॉपी आपण घेतो ती कॉपी आपण घेतल्यानंतर गंभीर स्वरूपाच्या जर काही बाबी असतील तर तुम्ही म्हणालात तसं तर त्या प्रमाणात त्याच्याशी जबाबदार असणाऱ्यांना त्याचं नोटीस लिहिली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने जर पुन्हा आपण पुढील कारवाई असेल गंभीर स्वरूपाची किंवा असे फार मोठी शिक्षा अशा अर्थाने नाही पण नोटीस म्हटलं की थोडंसं त्याचा दबदबा राहतो. अशा जर फॉलोअप घेण्याची पद्धत सुरू केली त्याचा मासिक आढाव्यासह त्याचा जर आपण उल्लेख केला तर मात्र ह्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये दाखवलेल्या उणिवा किंवा अधिकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्यात त्याच्याकडे गांभीर्याने ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. अन्यथा अधिकारी जेव्हा जातात त्याच्यावरती धूळ झटकली जाते आणि मग ती पुस्तिका बैठली जाते किंवा काही वेळेला ती सापडतही नाही. साहेब इथंच होती का ती आता कुठं काय सापडत नाही
असं जे म्हटलं जातं ते ह्या नोटीसमुळे म्हटलं जाणार नाही. असं एवढी त्याच्यामध्ये जरा फॉलोअपची सुधारणा करावी असं मला वाटतं. आणि मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना शेरे देण्यासंदर्भात एखादी कार्यशाळा घ्यावी का? हो, जरूर घ्यावी की. कारण काय की शेरे जे आता जे आपण पारंपरिक पद्धतीनंच जे उल्लेख करतो, आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अचानक भेट दिली तितके होते इतके नव्हते अशा स्वरूपाचे जे काही उल्लेख करण्याची जी पद्धत आलेली आहे. आणि थोडेसे केंद्रप्रमुख जर विचारात घेतले तर ते जास्त जवळचे त्यांचे अधिकारी आहेत, त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. परंतु काय होतं, दररोजचीच भेट असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडेसे जवळीकता निर्माण झालेली असते, त्यामुळं फार कडक लिहावं किंवा त्याच्यावर ॲक्शन घ्यावं असं त्यांना काही वाटत नाही. त्यामुळं सो अशा पद्धतीचं हे केलं जातं. आणि त्यामुळं केंद्रप्रमुखांना सुद्धा त्यामध्ये काही नमुन्यादाखल त्यांचे शेरे वाचून दाखवून, कुणाचं नाव न घेता हे असे काही शेरे वाचून दाखवून कार्यशाळेमध्ये, आणि हे किती गोष्ट कशी आहे बघा, ही गंभीर आहे का, इथं हे असताना याची नोंद केली नाही, तर हे करून शेवटी आपल्यासारखे जे आता डाएटचे किंवा तज्ज्ञ आहेत किंवा तुम्ही कार्यशाळेतून ते काय फायनलाइज करणार आहे, तर त्यात एक असं निश्चित स्वरूपामध्ये गाईडलाईन्स तयार केल्या पाहिजेत की शेरा लिहिताना अगदी सुरुवात कशी करावी इथंपासून ते काय लिहितात, पहिलीचे इतका पट होतात, दुसरीचा इतका, तिसरीचा इतका, आणि उपस्थिती वाढवावी अमुक तमुक असे जे जनरल होते. त्याच्याऐवजी तुम्ही जर अशा पद्धतीने निश्चित घालून दिलं तर आमच्या केंद्रप्रमुखांना, विस्तार अधिकाऱ्यांना, गट शिक्षण अधिकारी किंवा उपशिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा की कोणत्या पद्धतीचा उल्लेख तिथं करावा, कसं लिहू नये, कसं लिहावं आणि कोणत्या गोष्टीवरती हायलाईट करावं, ही दिशा एकदा त्यांना मिळाली की मग पूर्वीची परंपरा मोडून नव्याने परंपरा सुरू होईल. आणि नंतर येणाऱ्या सुद्धा अधिकारी मग अभिप्राय कसा लिहावा याच्यामध्ये तरतूद होते. त्यामध्ये आपली भूमिका मला महत्त्वाची वाटते. आपण जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं मुद्दे मांडलेले आहेत. येणाऱ्या संशोधनाच्या निष्कर्ष आणि शिफारसीमध्ये ज्या काही आम्हाला सूचना करायच्या त्या निश्चित स्वरूपामध्ये कशा प्रकारचं अभिप्राय पुस्तिकेचं स्वरूप असावं ते आम्ही त्या पद्धतीनं करू. कारण मुख्याध्यापकांनी सुद्धा ती अभिप्राय पुस्तिका त्यांच्या स्टाफ मिटिंगमध्ये वाचून दाखवणं, मुख्याध्यापकांनी संबंधित त्रुटी आहेत त्या शिक्षकांच्या निदर्शनास आणणं, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये त्या सगळ्या बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की जेणेकरून या सर्वांगीण गुणवत्ता विकासामध्ये अभिप्राय पुस्तिकेमधल्या या शेऱ्यांचा, त्रुटींचा उल्लेख पाहून शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी कामाला लागतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता वाढेल अशा प्रकारची आशा व्यक्त करूया. धन्यवाद साहेब, आपण खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार, मी विकास राजे, प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती विटा. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे SSA अंतर्गत 14-15 या शैक्षणिक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातले 2 तालुके शिराळा आणि खानापूर या तालुक्यांची निवड अभिप्राय पुस्तिकेच्या अभ्यासासाठी केलेली आहे. त्यासाठी या अभिप्राय पुस्तिकेच्या अनुषंगिक आपण दरवर्षी किती शाळांना भेटी देता? तालुक्यातील प्रत्येक शाळेला किमान एक भेट आमची वर्षभरात होत असते. एकूण किती शाळा आहेत तुमच्या? 105 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. 105 भेटी तुमच्या होतात. या प्रत्येक भेटीच्या वेळेला शेरा देता काय? प्रत्येक भेटीच्या वेळेला आम्ही शेरा देतो. मग तो शेरा पुस्तिकेमध्ये जो देता तुम्ही त्याचं स्वरूप काय असतं? शेरे पुस्तकात जो लिहिलेला असतो शेरा, तो सर्वांगीण शेरा आमचा असतो. त्यामध्ये भौतिक सुविधा असतील, त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रगती असेल, शिक्षकांचं अध्यापन असेल, त्यानंतर सामाजिक सहभाग आहे, शाळा व्यवस्थापन समिती, म्हणजे समाजाचा जो सहभाग आहे गुणवत्तेच्या दृष्टीने शाळेच्या, त्या सर्वांगीण बाबतीत आमचा हा शेरा दिला जातो. त्याच्यासाठी तुम्ही कोणता आधार वापरता? म्हणजे उदाहरणार्थ माझी समृद्ध शाळा 300 गुणांसाठी आहे. 7 जानेवारी 2013 रोजी जो शासन निर्णय झाला त्यानुसार 200 गुणांचं गुणांकन आहे. याशिवाय तिसरी पद्धत म्हणजे आदरणीय आयुक्त साहेबांनी सर्वांगीण गुणवत्ता विकासावर दिलेले निकष आहेत. त्यातल्या कोणत्या निकषांचा वापर आपण करता? तिन्ही जरी निकष असले तरी सर्वांगीण प्रगती एकत्रित स्वरूपात मोडली जाते. त्यामुळं तिन्हीचं एकत्रीकरण करून ज्या शाळेला आवश्यक बाबी आहे किंवा सर्वांगीण प्रगती ज्या बाबीतून दिसून येते त्या सर्व घटकांचा सर्वांगीण विचार करून त्या शाळेची प्रगती पाहिली जाते आणि त्या शेरा त्या संबंधित त्रुटी आहेत त्या नमूद केल्या जातात. आपण ज्यावेळेला शाळा भेटीला गेल्यानंतर अभिप्राय पुस्तिकेमध्ये नोंद करता त्यावेळेला त्या अभिप्राय पुस्तिकेमध्ये नोंद केल्यानंतर त्याची स्थळप्रत ठेवून
आपण आपल्याकडे एक कॉपी घेता का? स्थळप्रती बऱ्यापैकी ठेवल्या जात नाहीत, परंतु त्या नंतरच्या भेटीमध्ये आम्ही त्याचा फॉलोअप घेतो. ती भेट आमच्या मार्फत झाली नसेल, केंद्रप्रमाणे मार्फत झाली असेल तरीसुद्धा त्या त्रुटीची पूर्तता झाली आहे का नाही आम्ही केंद्रप्रमाणे मार्फत पाहत असतो. मासिक बैठकांच्या वेळेला केंद्रप्रमुखांनी शाळांना भेटी दिलीत आणि त्यांचे शेरे कोणते आहेत, कोणत्या शाळांमध्ये त्रुटी आहेत त्याबाबत काही चर्चा केली जाते का? केंद्रप्रमुखांची जी आढावा बैठक असते आमच्याकडे, जी महिन्याभरातून एकदा किंवा सरासरी 15 दिवसातून एकदा आम्ही कार्यालयात बैठक घेतली जाते. त्या संदर्भात ज्या त्रुटी आहेत, शाळामधील त्रुटी आहेत, त्या आमच्या भेटीमध्ये दिसून आलेल्या त्रुटींची पूर्तता झाली का नाही ही सर्व केंद्रप्रमुखांना माहिती व्हावं, की जेणेकरून या शाळेमध्ये ही त्रुटी राहिली नाही. तर त्याचा फॉलोअप घेण्यासाठी सर्व केंद्रप्रमुखांना सामूहिक स्वरूपात ते मार्गदर्शन केलं जातं. अशा त्रुटी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष शाळा भेटीसाठी जाता त्यावेळेला शाळा भेटीला गेल्यानंतर केंद्रप्रमुखांनी जे शेरे दिले किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेले शेरे आहेत याचा आढावा घेता का? शाळा भेटीला गेल्यानंतर आम्ही पूर्वीचे अधिकारी किंवा अन्य लोकांनी जे शेरे दिलेले आहेत त्यामध्ये जे काही त्रुटी दाखवलेल्या आहेत, काही सूचना केलेल्या आहेत कार्यवाही संदर्भात, त्याचा आम्ही पडताळा घेतो. म्हणजे तुम्हाला यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत त्याची काय कार्यवाही केली त्याचा पडताळा घेतल्यानंतरच पुढील आम्ही ज्या बाबी आहेत त्याचं निरीक्षण करून नंतर आम्ही शेरे त्यांना घेत असतो. आपण साधन व्यक्ती त्याबरोबर इतर असणारे केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांना शाळा भेटीच्या संदर्भामध्ये कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले का किंवा काही निकष आपण निश्चित केलेत का? केंद्रप्रमुख, साधारण व्यक्ती यांच्या ज्या आढावा बैठका होतात त्यामध्ये आपल्याला ज्या वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा जिल्हा स्तरावर ज्या सूचना दिल्या जातात, शासनाकडून वेगवेगळे जे काही बाबींच्या सूचना दिल्या जातात त्या संदर्भात आढावा बैठकीमध्ये आम्ही केंद्रप्रमुख साधारण व्यक्तींना शाळा भेटी संदर्भात आणि शाळेमध्ये ज्या काही प्रगतीच्या बाबी पाहण्याच्या संदर्भाच्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही त्यांना मार्गदर्शन आढावा बैठकीमध्ये घेतो. असं प्रशिक्षण वगैरे देऊन आम्ही अशा प्रकारचं काही केलेलं नाही, परंतु वारंवार ज्या बैठका होतात त्यामध्ये आम्ही त्याचा फॉलोअप घेत असतो. केंद्रप्रमुखांनी ज्या पद्धतीनं अभिप्राय दिलेले आहेत आणि काही त्रुटी शाळेत जाणवल्या असतील तर त्याप्रमाणे आपण आपल्या स्तरावरून त्या शाळांवरती कारवाई करता का? होय, एखादी गंभीर बाब जी आहे की जिथं कारवाई करणं अपेक्षित आहे तर केंद्रप्रमुखांमार्फत काही ठिकाणी सूचना दिल्या जातात सुधारण्यासाठी, परंतु त्यामध्ये जरी सुधारणा घडून आली नाही तर केंद्रप्रमुखांमार्फत जे आमच्याकडे लिखित स्वरूपात जे रिपोर्ट अहवाल सादर केले जातात त्यानुसार आम्ही त्या शाळांवर कारवाई करण्यासाठी संदर्भात त्यांना आम्ही नोटिसा बजावत असतो. साधारणतः तुम्ही तालुका स्तरावरती काम करत असताना बहुतांश शाळांना आपण वर्षभरामध्ये भेटी देतात, तर ह्या भेटी दिल्यानंतर त्या शाळांमध्ये जे अभिप्राय पुस्तिकांमध्ये शेरे दिलेले असतात यामध्ये कोणत्या विषयासंदर्भात त्यांचं प्रमाण अधिक आहे, असे कोणकोणते विषय शेरे बुकात असतात? शेरे देण्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत की बरेचसे लोक शेरा देण्यामध्ये मोगम स्वरूपाचे शेरे दिले जातात, जेणेकरून भौतिक सुविधा असतील आणि एखाद्या योजनेसंदर्भात असं शेरा वस्तुनिष्ठ शेरा दिला जात नाही. एकंदरीत ही बाब चांगली दिसून आली अशा बाबी काही सांगितल्या जातात, परंतु वस्तुनिष्ठ आणि सखोल बाबी ज्या आहेत त्रुटी संदर्भात आणि प्रगती संदर्भात त्या दोन्ही बाबी सखोल दृष्टीनं त्या शेरेबुकात नोंद होणं अपेक्षित आहे. परंतु मोगम स्वरूपात जे शेरे देण्याची पद्धत आहे ती बहुतांशतः बंद झालेली आहे. प्रत्येक भेट देणारी व्यक्ती जी आहे ते वस्तुनिष्ठ स्वरूपात आणि सर्वांगीण स्वरूपात शेरा देण्याची आता पद्धत सुरू झालेली आहे, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. आपल्या तालुक्यामध्ये किती प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका शाळांमध्ये ठेवलेल्या आहेत? आत्ता सध्या शाळामध्ये 2 प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका आहेत. त्यामध्ये अधिकारी शेरेबुक म्हणून एक आहे आणि इतर अधिकारी शेरेबुक म्हणून आहे. मग अधिकारी जे शेरेबुक जे आहे ते आपल्या शिक्षण विभागातील अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी असतील, साधारण व्यक्ती असतील त्यांचे शेरेचे एकत्रित स्वरूपात अधिकारी शेरेबुकमध्ये नमूद केले जातात आणि इतर अधिकारी यामध्ये जे आरोग्य खात्यामार्फत जे काही आरोग्य तपासणीला येणारे वैद्यकीय अधिकारी असतील, अन्य काही डिपार्टमेंटचे लोक शाळेमध्ये भेट देत असतील त्या संदर्भाचे शेरे आणि पदाधिकारी वगैरे येत आहेत, शाळा भेटी देत आहेत, काय प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शन करत आहेत त्यांचे शेरे ते इतर अधिकारी शेरेबुकमध्ये नमूद करण्याची व्यवस्था केली. आता या 3 प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका असाव्यात का आणि जर ह्या अशा ठेवायच्या असतील तर त्याचं स्वरूप कसं असावं याबाबत आपलं काय मत आहे? शाळेमध्ये किमान 2 शेरेबुक असणे आवश्यक आहे, कारण आपल्या
शिक्षण क्षेत्रासंबंधित जे क्षेत्रीय अधिकारी आहेत, शिक्षण खात्यासंबंधित जे अधिकारी भेटी देतात, त्यांच्या दृष्टीनं शाळा पाहणी, शाळा निरीक्षण, काही त्रुटी असतील त्या व्यवस्थित स्वरूपात त्या शेरेबुकात मांडल्या जातील आणि इतर अधिकारी किंवा पदाधिकारी जे शेरेबुक आहेत ते सर्वांगीण दृष्ट्या आणि त्यातले ते तांत्रिकदृष्ट्या नसल्यामुळं ते शेरा मोगम स्वरूपाचा आणि अंदाजे शेरा देऊ शकतात. त्यामुळं त्यांचे शेरे वेगळे असणार आहेत. त्यांचे जे शेरे आहेत ते प्रगतीच्या दृष्टीनं हितकारक जरी नसले तरी थोडासा त्याचा उपयोग होणार आहे, परंतु ते शेरे अगदी वस्तुनिष्ठ असतील असं नाही. त्यामुळं किमान 2 शेरे पुस्तकं शाळेमध्ये असणं आवश्यक आहे. साधारणतः आम्ही या संशोधनाच्या निमित्तानं काही फॉरेन कंट्रीजमध्ये जे व्हिजिट बुक आहेत आणि या संदर्भातला अभ्यास केला तर असं लक्षात आलं की शासनानं ठरवून दिलेले गुणवत्तेचे जे निकष आहेत ते निकष, त्याशिवाय वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असणाऱ्या निकषाच्या शिवाय काही मुक्त प्रश्न अशा स्वरूपामध्ये त्याची रचना असावी. आता सध्या एकच पान दिसतं, वरती साधारणतः अधिकाऱ्याच्या भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव, पद आणि खाली कागदपत्रांची स्थिती, शाळेची स्थिती, वेळ, विद्यार्थी पड आणि खाली एक छोटे अर्ध पान सोडलेलं असतं, त्याच्यामध्ये ते लेखन केलं जाते. तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल करावे आणि किती पानाची ही पुस्तिका असावी असं आपल्याला वाटतं? शेरे पुस्तकामध्ये एका क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी किंवा भेट देणाऱ्या व्यक्तीने किमान त्यांना 2 पेजेस असणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती पहिल्या स्वरूपात येईल. दुसऱ्या पार्टमध्ये जे आहे ते त्यामध्ये भौतिक सुविधा असतील, त्यानंतर शैक्षणिक प्रगती, समाजसेवा असं त्यामध्ये विभाग करणं गरजेचं आहे की जेणेकरून शहरात येताना त्या व्यक्तीला भौतिक सुविधेसंदर्भात कुठल्या प्रकारची त्रुटी आहे, कुठल्या प्रकारची प्रगती आहे, त्यानंतर विद्यार्थी प्रगती असेल त्या संदर्भातल्या त्रुटी आणि प्रगतीच्या बाबी नोंद करता येतील समाजसेवेच्या दृष्टीनं. त्यानंतर जे आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान आहे त्याच्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी ज्या ज्या बाबी प्रामुख्यानं उपयोगी आहेत किंवा आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये 4 ते 5 मुद्द्यामध्ये शाळेची प्रगती सर्वांगीण नमूद व्हावी अशा दृष्टीनं शेरेबुकात 5 उपविभाग असणं गरजेचं आहे आणि जेणेकरून तो जे शेरा आहे तो शेरा 2 पेजेसमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे. आता आपल्यासाठी एक शेवटचा प्रश्न विचारतो की या अभिप्राय पुस्तिकेमध्ये शासनानं धोरण निश्चित केलेलं नसेल तरी सुद्धा सर्वांगीण गुणवत्ता विकासातील शासन निर्णय आहेत, यामधील काही मुद्द्यांचा समावेश या पुस्तिकेमध्ये करावा का? सर्वांगीण गुणवत्ता विकास कार्यक्रम जो आहे त्यामध्ये शाळेच्या सर्वांगीण प्रगती संदर्भातचे सर्व मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळं त्यातील मुद्दे घेतले तरी काही अडचण निर्माण होणार नाही आणि त्यातील काही मुद्दे आणि तज्ज्ञांच्या मतानुसार आणि आपले वेगवेगळे शासन निर्णय असं एकत्रित स्वरूपात मिळून जेणेकरून शाळेची सर्वांगीण प्रगती त्या ठिकाणी दिसून येईल, त्यातील त्रुटी आणि प्रगतीविषयक बाबी अशा प्रकारे शेरे पुस्तक किंवा आणि शेरा लिहिण्याच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये नमूद होणं अतिशय गरजेचं आहे. खानापूर तालुक्यातील एकूण 105 शाळांच्या संदर्भामध्ये आपल्या दैनंदिन कामकाजातील जे अनुभव आहे आणि खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभिप्राय पुस्तिका आहेत, त्यांचे प्रकार, स्वरूप याविषयी राजेसाहेब आपण खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. या माहितीचा निश्चित संशोधनासाठी आमच्या उपयोग होईल आणि आपल्या या मुद्द्यांचा विचार करून आम्ही शासनालाही काही शिफारसी करणार आहे, सूचना करणार आहे, त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करू. धन्यवाद.